शेतकरी मित्रांनो, कापूस हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून त्याच्या उत्पादनावर अनेक घटक परिणाम करतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तण व्यवस्थापन. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य प्रकारची तणनाशके वापरल्यास उत्पादनात नक्कीच लक्षणीय वाढ होऊ शकते. आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस पिकामध्ये शिफारस केलेली प्री इमर्जन्स हर्बिसाइड आणि पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजेच उगवणीपूर्व आणि उगवणीनंतरची तणनाशके यांची वापरण्याची योग्य वेळ आणि प्रमाण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवातीला पाहूयात कापूस पिकामध्ये शिफारस केलेली प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे उगवणीपूर्वीचे तणनाशक. सुरुवातीचे तणनाशक आपण ते पाहणार आहोत ते आहे पेंडामिथालिन 30% EC. हे तणनाशक तुम्हाला बाजारामध्ये टाटा कंपनीचे पनिडा, धनुकाचे धनुटॉप आणि BSF कंपनीचे स्टॉप या नावाने तुम्हाला बाजारामध्ये भेटून जातील. पेंडामिथालिन वापरण्याचे प्रमाण पाहिले तर प्रति 10 लिटर पाण्यासाठी 50 ते 80 मिली आहे. म्हणजे 1 एकरसाठी आपल्याला या तणनाशकाची 1 ते 1.5 लिटरची गरज लागते. आणि या तणनाशकाची वापरण्याची वेळ पाहिली तर हे तणनाशक तुम्हाला कापूस पीक लागवडीनंतर 48 तासाच्या आत वापरायचे आहे. दुसरे उगवणीपूर्व तणनाशक आपण ते पाहणार आहोत ते आहे ऑक्झिफ्लोरोपेन 23.5% EC. हे तणनाशक तुम्हाला बाजारामध्ये डाऊ ॲग्रोसायन्स या कंपनीचे गोल आणि JU ॲग्रो या कंपनीचे ऑक्झिप्लस या नावाने भेटून जातील. या तणनाशकाचे वापरण्याचे प्रमाण पाहिले तर प्रति 10 लिटर पाण्यासाठी 12 ते 20 मिली वापरायचे आहे. म्हणजे 1 एकरसाठी आपल्याला 250 ते 400 मिली तणनाशकाची गरज लागते. आणि या तणनाशकाची वापरण्याची वेळ पाहिली तर या तणनाशकाचा सुद्धा तुम्हाला कापूस पीक लागवडीनंतर 48 तासाच्या आत वापर करायचा आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत कापूस पिकामध्ये शिफारस केलेली उगवणीनंतरची तणनाशके. त्यामधले पहिले तणनाशक आहे पायरिथिओबॅक सोडियम 10% EC. हे तणनाशक तुम्हाला बाजारामध्ये गोदरेज कंपनीचे हिटवीड आणि अदामा कंपनीचे विडिगो या नावाने उपलब्ध आहेत. आता या तणनाशकाचे प्रति 10 लिटर पाण्यासाठी वापरायचे प्रमाण पाहिले तर 12 ते 15 मिली आहे. म्हणजे 1 एकरसाठी या तणनाशकाची तुम्हाला 200 ते 300 मिलीची गरज लागते. तसेच या तणनाशकाची वापरण्याची योग्य वेळ पाहिली तर तुम्हाला या तणनाशकाचा वापर कापूस लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी करायचा आहे. हे तणनाशक प्रामुख्याने रुंद पानांच्या तणांचे नियंत्रण करते. त्यानंतरचे उगवणी पश्चात तणनाशक आहे क्विझॉल्फ ऑफ इथाइल 5% EC. हे तणनाशक तुम्हाला बाजारामध्ये धनुका कंपनीचे टार्गा सुपर, इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड या कंपनीची हकामा आणि गुडविल क्रॉप केअर या कंपनीची गरसू या नावाने उपलब्ध आहे. या तणनाशकाचे प्रति 10 लिटर पाण्यासाठी वापरण्याचे प्रमाण पाहिले तर 15 ते 20 मिली असे आहे. म्हणजेच 1 एकरसाठी तुम्हाला या तणनाशकाची 300 ते 400 मिलीची गरज लागते. आणि या तणनाशकाचा वापर सुद्धा कापूस पीक लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी करायचा आहे. त्यानंतरचे उगवणी पश्चात तणनाशक आहे पायरिथिओबॅक 60% प्लस क्विझॉल्फ ऑफ 4%. हे तणनाशक तुम्हाला बाजारामध्ये बायर या कंपनीचे घासा, गोदरेज कंपनीचे हिटवीड मॅक्स, धनुका कंपनीचे डोझो मॅक्स आणि टाटा रॅलिस या कंपनीचे केवत अल्ट्रा या नावाने उपलब्ध आहेत. या तणनाशकाचे प्रति 10 लिटर पाण्यासाठी वापरण्याचे प्रमाण पाहिले तर 30 ते 40 ml आहे. म्हणजे या तणनाशकाची तुम्हाला प्रति एकरसाठी 300 ते 400 मिली ची गरज लागते. आणि या तणनाशकाचा सुद्धा वापर कापूस पीक लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की कापूस पिकात योग्य वेळी प्री इमर्जन्स व पोस्ट इमर्जन्स तणनाशकांचा वापर केल्यास तणांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येतं आणि त्यामुळे पिकांचं उत्पादनही वाढतं. पण हे करताना एक गोष्ट लक्षात असू द्या, तणनाशक वापरताना योग्य मात्रेचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस पिकामध्ये शिफारस केलेली प्री इमर्जन्स व पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड याविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच शेतीविषयक नव्या माहितीसोबत.